स्वागतम नमस्कार मित्रांनो, आरस कोकण आपल्या यूट्यूबवर स्वागत आहे. मित्रांनो, मी आत्ता आलो सुनतच्या हळदीला आणि पहिलं आम्ही जेवायला बसलो आहे. सगळं जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याच्यानंतर डान्सचा कार्यक्रम असणार आहे, हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि आता शेवटी नाचायला सुरुवात केली आहे पोरांनी. खूप जोरात पोरं नाचत आहेत आणि इकडे आमचा राहुल आहे आणि नवरदेवसुद्धा नाचत आहेत, आमचे सुनात भाऊ. खूप मजा आणि मस्ती केल्याने यावर्षी मुलांनी खूप भरपूर मुलं आले आहेत लग्नाला. मुंबईकरसुद्धा आलेले आहेत आणि हा आमचा डिके भाऊ पण सुद्धा जोरात आहे आणि आमचा वरससुद्धा जोरात. आणि हे बघा, हे ते तिघेजण आहेत ते तर काय धुमशान केलं या लोकांनी आणि पोरांनीसुद्धा मजा केल्याने. इकडे यजमानीसुद्धा नाचत आहेत आणि आता नवरदेव पुन्हा आलेले आहेत नाचायला. आणि आमच्या आप्पा भाऊ काहीतरी त्यांना सांगतायत हातबीत म्हणत आणि नवरबाबांना उचलून घेतलं आहे मनीषनी आणि जोरात नाचायला सुरुवात केली आहे पोरांनी पुन्हा. हे अशी मजा मस्ती कोकणामध्ये असते म्हणून सगळे कोकणातले मुंबईचे लोक कोकणामध्ये काय येतात. उदाहरण तर हे आहे मित्रांनो, तुम्ही जर मुंबईला राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे गावी किती मजा आणि मस्ती असते. अशी आपली मजा मस्ती धमाल गावाला मुंबईला करायला भेटत नाही, गावाला करायला भेटते. थोडे थोडे शब्द माझे चुकत असतील तर माफ करा. इकडे बघा आहे ब्रेक डान्सर आलेले आहेत आणि हे ते तिघेजण आहेत ना, ह्यांनी तर ना अख्ख्या हल्दीमध्ये धमालच केला नाही. आणि बघा हे दोघेजण तर काय घुबडा डान्स करतायत आणि पोरा आता झाकडीनं. फायनली सुनाची हालत झालेली आहे आणि सगळे जेवण वगैरे आम्ही सगळे बांधावर बसतो. इकडे एवढे सगळे बसले, इकडे एडिटिंगचं काम चालू आहे आणि अशा रीतीने संपूर्ण हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि उद्या पण तुम्हाला लग्नाचा माहोल आहे तो तुम्हाला दाखवला जाईल. आणि आता हा व्हिडिओ इथं थांबवतो. धन्यवाद. जीप लाव बॅटरीज कसं लागतं. मध्ये ते आराध्य मोरेश्वरा तुमचा क्लेश दरिद्र दुःखी गे देशांतरा पाठवी हे रंबा नायक गजमुखा भक्त पोहोचो शिवारा. बघा, वाढून वाढून सगळे जमले आहेत आणि जेवायला बसले आहेत. हे सगळ्यांची गडबड चालू आहे, हे सगळे वाढपी आहेत. अरे नाही तुषार नाही ऐक, तुषार बोलला की येतोयस काय, मला याचा विषय नाही माहिती. चाललाय हॉलमध्ये आणि आता मी हॉलमध्ये जातो. खाली महाकाली पॅलेसला हॉलमध्ये आज लग्न आहे. 350 मूर्त्या आहेत आणि मी नवरा बाहेर पडलाय आणि जवळ असल्यामुळे एकच गाडी ठेवली आहे, बाकीचे बाईकने जाऊ शकतात. पंकज काय सगळे बाहेर पडले. फायनली आता आम्ही महाकाली पॅलेसच्या इथं हॉलमध्ये पोहोचतो आहे आणि इथे आता आमचं समीर ढोल वाजवतो आहे. इकडे विराज आहे, इकडे आप्पा आहेत आणि नवरदेवाला आम्ही आता वरती घेऊन येतो आहे इथे हॉलपर्यंत. आणि आता हॉलमध्ये लग्न आहे. हॉल हा मित्रांनो पावसमध्ये आहे आणि आता फायनली सगळे एक एक करून पायऱ्या चढत सगळे वरती येत आहेत आणि खूप अशी मिरवणूक काढली जाते. खूप सुंदर अशी मिरवणूक सगळे रांगेत येत आहेत. शिस्तीबद्ध मिरवणूक आमच्या इकडे होते आणि खूप सुंदर कार्यक्रम पार पडतो आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्ही, पूर्ण याच्या वरातीपर्यंत हा व्हिडिओ असणार आहे, तर नक्की बघा. आणि जर तुम्ही आरस कोकणकर चॅनलला सबस्क्राईब जर केला नसाल तर नक्की सबस्क्राईब आणि एक लाईक करा हा संपूर्ण व्हिडिओसाठी. आणि फायनली आमचे माटरबंधू ढोल ताशा पथक जे आहे, आम्ही वाद्य आहे पारंपरिक कोकणातलं ते वाद्य आम्ही वाजवतो. आणि तुम्हाला जर कधी पाहिजे असेल तर नक्की आम्हाला फोन करा.
तर रिसेप्शनला आमच्या वाडीतल्या मुलींनी मस्त एक सुंदर असा लग्नाचा डान्स केला आहे. मी हा गाण्याचं आवाज टाकू शकत नाही कारण कॉपीराईट येऊ शकते, म्हणून तुम्हाला हा संपूर्ण जर गाणं बघायचं असेल तर इंस्टाग्रामला जा, आपल्या आडस कोकणकर चॅनलला, तिथे तुम्हाला संपूर्ण डान्स बघायला भेटेल. खूप सुंदर असा अप्रतिम डान्स केला या मुलींनी 5 जणींनी, आणि खूप मेहनतसुद्धा होती. 3-4 दिवस प्रॅक्टिस करत होते. मित्रांनो, झपाटलेला पिक्चर तुम्ही जर पाहिला असा ना, झपाटलेला तात्या विंचू फायनली आमच्या वरातीमध्ये पहिल्यांदाच नाचायला आला आहे. असं काहीतरी पहिल्यांदा आमच्या गावामध्ये घडलं आहे. तात्या विंचू आलेला आहे आणि पोरं खूप धमाल मस्ती करतात. अनिकेतसुद्धा आमचा खूप जबरदस्त नाचतो आहे त्याच्याबरोबर, आणि तात्या विंचू आणून एक चांगलं मनोरंजन केलं सगळ्यांचं. खूप सुंदर असं तात्या विंचूने काम केलं आहे. एक खूप असं एक वेगळा आगळा प्रयोग केलेला आहे आमच्या वाडीमध्ये, आणि मजा आली वरातीला. जशी हल्दीला मजा आली तशी वरातीला पण खूप मजा आली. फक्त मित्रांनो डान्स नाही, बाकीचे इतर कार्यक्रमसुद्धा खूप सुंदर आणि चांगले झाले, आणि जेवणाची पद्धतसुद्धा खूप सुंदर आणि मस्त होती. आणि तात्या विंचूला काहीतरी कानमंत्र दिलेला आहे दादाने, आणि आता तात्या विंचू खूप सुंदर असा नाचतो आहे. हा 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 हो 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 हो, यजमानीसुद्धा नाचतात त्यांच्याबरोबर बघा तुम्ही मित्रांनो. आणि अनिकेतने तर ज्या उडव डांबा कार्यक्रम केलेला आहे. तर DJ संपल्यानंतर पुन्हा एकदा ढोल ताशाकडे आम्ही आलेलो आहे, आणि ढोल ताशा वाजवल्यावर सगळे मुंबईकर पुन्हा नाचायला आले आणि त्यांनी आनंद घेतला. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आता येतात थांबूया, नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.